छान सांगितलं. पठतु पठताम पठंतु पठ पठतम पठत पठानी पठाव पठाम. आता हे जे ई आलेलं आहे प्रत्येक ठिकाणी या विधिलिंग लकारामध्ये विद्यार्थामध्ये त्या ईचा मात्रा होतो. म्हणजे काय होणार? पठेत. पठेत झालं. पठ धातू आहे, पहिल्या गणाचं अविकरण आहे आणि ईचा मात्रा पठेत. सांगा आता पुढं काय होईल? पठेत. पठेताम पठेत्युः पठेत पठे हे पठेतम पठी पठे हे पठे हा पठे हे पठेतम पठेत पठेयम पठेव पठेम. आता समजा हा पठ धातू आपण घेतला, त्या पठ धातूला लट लकार, लंग लकार, लोट लकार आणि विधिलिंग लकार हे प्रत्यय जोडले आपण. पहिल्या गणातला कुठलाही धातू असला की अशा पद्धतीनं चालत असतो. चौथा गण म्हणलं की फक्त य येतं त्याला, बाकी पठधाप्रमाणेच जोडले जातात प्रत्यय. लिख 6वा गण आहे, 6व्या गणातल्या धातूचं तसंच आहे आणि 10व्या गणातल्याही तसंच आहे. आता समजा हस धातू आहे, काय होणार आहे याचं? हसती हसतः हसंती हससी हसतः हसत हसामी हसावह हसामह. लंगलकार किंवा प्रथम भूतकाळ म्हटलं की अ लागतं सुरुवातीला. अपठत अपठताम अपठन अपठह अपठतम अपठत अपठम अपठाव अपठाम. अहसत अहसताम अहसन. ठीक आहे. अहसह अहसतम अहसत अहसम अहसाव अहसाम. हसतु हसताम हसंतु हस हसतम हसत हसानी हसाव हसाम. यस, समजलं बेटा? आलोक समजलं का आत्ताच हो सांगितलेलं? सर. हां ठीक आहे. हा सर. हां, आता हे प्रत्यय पाठ झाल्याच्या नंतर आपण कुठल्याही धातूला जोडू शकतो. आता हे प्रत्यय आपल्याला आत्मनेपदी आहेत, हे परस्मयपदी होते. आता समजा भाष्य धातू आहे, कोणता? भाष्य. जोड बरे भाष्यला हे प्रत्यय. तो कोणते वाले? इथे वाले का ती ती? भाष्य धातू आत्मनेपदी आहे, आत्मनेपदी प्रत्यय जोडायचे आहेत. भाष्यते भाषंती भाषंती भाष्यसे भाषेथी भाषे वे. सर हे मी काय? काय म्हटलं बेटा? आत्मनेपदी आहे आणि ईचा मात्रा होतो, ते छोटे छोटे नियम लक्षात ठेवायचं. भाष्यते भाषेते भाषन्ते भाष्यसे भाषेथे भाषध्वे भाषे भाष्यावहे भाष्यामहे. आता लंग लकार म्हणजे अ लागतं सुरुवातीला. आता जोड बरे व्यवस्थित. ईचा मात्रा आणि अ जोड सगळ्यांच्या अगोदर, भाषेच्या अगोदर अ जोडून सांगा प्रत्यय जोडा शेवटी. अभाषत छान. हे बघा, अभाषत अभाषयितम अभाषेताम. अभाषन्ति ताम. अभाषेत छान सांगितलं. ह्या ईचा मात्रा म्हणल्यावर काय होईल इथं? अभाषेतम अभाषेताम. इथं काय होईल? अभाषन्ति वेलांटी दिसते का तुला? अभाषन्ति वेलांटी आहे का तिथे? अभाषंत हां, अभाषंत. पुढे अभाषत्याः छान. अभाषेयाम अभाषयाम थांब आहे, थांब. अभाषेथाम अभाषेताम अभाषेद्वम अभाषेति अभाषवहि अभाषवहि अभाषमहि. छान. अभाषे अभाषावही अभाषामही. पहा पुढं. ताम इताम अंताम भाषताम भाषेताम भाषंताम भाषस्व भाषेथाम भाषध्वम भाषई 2 मात्रे भाषावहे भाषामहे. आता विधिलिंग लकाराचे इत इयाताम इरण
भाषेत भाषेयातां भाषेरन, भाषेथाः भाषेयाथां भाषध्वं, सॉरी भाषेध्वं, भाषेय भाषेवही भाषेमही. यस, समजलंय. हो सर. तर अशा प्रकारे पहिला गण, चौथा गण, सहावा गण, 10वा गण यातील कुठल्याही धातूला विकरणासहित हे प्रत्यय आपल्याला जोडावे लागणार आहेत. त्याच्यानंतर असं धातू महत्त्वाचा आहे, क्रू धातू महत्त्वाचा आहे. आता त्या संदर्भात आपण घेऊया थोडं. असं धातू आणि क्रू धातू. ओके. असं म्हणजे असणे आणि क्रू म्हणजे करणे. असं धातू दुसऱ्या गणातला परस्मैपदी आहे आणि क्रू धातू 8व्या गणातला आहे. नववीच्या पुस्तकातील हा पाठ पाहणार आहोत आता आपण, असं आणि क्रू धातूच्या संदर्भात. हे बघा, आपल्याला जर आउटापर्यंत मार्क्स मिळवायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि ज्या गोष्टी कळाल्या नाहीत त्या आपण विचारणं आवश्यक आहे. हा इथं लोट लकाराचा आलेला आहे. कशाचा आलेला आहे? लोट लकार. सानवी प्रत्ययाचा आहे, परस्मैपदी आहेत हे. एक वचन डायरेक्ट वाच. हां, डायरेक्ट वाचायचं. तू ताम अंतू, तू ताम अंतु प्रथमा. प्रथमा नाही, तम एक मिनिट. हे आहेत एकवचन, द्विवचन, बहुवचन. हे आहे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. ओके, चला परत एकदा वाचा आता. का मी वाचून दाखवू? तू तामंतु प्रथम पुरुष, डॅश तमत मध्यम पुरुष. तू ताम यस बेटा तू वाचा. ताम अंतु प्रथम पुरुष. तम त मध्यम पुरुष. नाही, डॅश आणि डॅश तमत, डॅश तमत मध्यम पुरुष आणि आव आम उत्तम पुरुष. ठीक आहे. डॅश तम त मध्यम पुरुष आणि आव आम उत्तम पुरुष. छान. आता खालचा पठ धातू आहे, नृत धातू. वाचा बरे. आलोक तू वाच पठ आणि नृत. बाकीचे 2-3 वाचेल. तिनं आत्ता जॉईन झाली ना, त्याच्या अगोदर आपल्याला प्रत्यय सांगितलं होतं समजून. हां, आलोक वाच. पठतु पठतु पठतम पठन्तु प्रथम पुरुष. पठतम पठत मध्यम पुरुष. पठानी पठावह पठम उत्तम पुरुष. थोडं सावकाशाने व्यवस्थित वाचायचं. थांब. उच्चारणामध्ये चुका झालेल्या आहेत. आपण पाहून वाचत आहोत, त्याच्यामुळं त्याच्यात चुका होऊ देऊ नका. हे न बघता आपल्याला लिहायचं म्हणल्यावर तर किती अवघड आहे बरे.
सावकाश वाच बरे आलोक. पठतु पठातम पठतु प्रथम तम पुरुष तम पठ. एक मिनिट थांब. तम दिसायला लागले का तुला इथं? ताम आहे की रे. पठतू पठताम पठंतू प्रथम पुरुष. हो. पठ पठतम पठत मध्यम पुरुष. पठानी पठाव पठाम उत्तम पुरुष. ओके, परत एकदा वाच. पठतु पठातम ताम पठतु प्रथम पुरुष पठ. पठतम पठत मध्यम पुरुष पठानी पठावह पठामह उत्तम पुरुष. नाही, गलत वाचायला लागला बेटा. इथं विसर्ग दिसतोय का तुला? पठावह पठामह म्हणायला लागलास. नाही ना, असं नाही करायचं. सानवी तू वाच बेटा. बघून सावकाश व्यवस्थित वाचायचं की असं कसं रे? सानवी तू वाच. पठतु पठतम ताम पठंतु प्रथम पुरुष पठ. पठातम पठत मध्यम पुरुष पठानी पठाव पठाम उत्तम पुरुष. छान. इथं थोडंसं चुकलं बेटा. पठातम म्हणलं. पठा ठला काना आहे का तिथं? नाही आहे, तरी म्हणलं तुम्ही. ओके, नेक्स्ट. आता नृत्य धातू मी वाचून दाखवतो, पहा व्यवस्थित ऐका. नृत्यतु नृत्यताम नृत्यंतु प्रथम पुरुष. नृत्य नृत्यतम नृत्यत मध्यम पुरुष. नृत्यानी नृत्याव नृत्याम उत्तम पुरुष. लिख धातू आलोक वाच. सावकाश वाच बरे आलोक, थोडं गडबड करतोय. हो सर. लिखतु लिखतम लिखंतु प्रथम पुरुष लिखतम लिखंत मध्यम पुरुष लिखानी लिखावह नाही लिखावह लिखम मध्यम उत्तम पुरुष. लिखाम आहे इथं. तू लिखतमच म्हणलास इथं. नाही, लिखताम. लिखतू लिखताम लिखंतू प्रथम पुरुष. लिख लिखतम लिखत मध्यम पुरुष. लिखानी लिखाव लिखाम उत्तम पुरुष. ओके, नेक्स्ट. सानवी पूज धातू वाचा खालचा. आता सावकाश वाचा व्यवस्थित. पूजयतु पूजयताम पूजयन्तु प्रथम पुरुष पूजय पूजय पूजयतम पूजयत मध्यम पुरुष. पूजयानी पूजयाव पूजयाम उत्तम पुरुष. छान छान, बहुत बढिया, छान वाचलेलं आहे. आता आत्मनेपदीमध्ये पहा. ताम इताम अंताम प्रथम पुरुष. स्व इथाम ध्वम मध्यम पुरुष. ऐ आवहे आमहे उत्तम पुरुष. ठीक आहे. आता रम धातू. रमताम रमेताम रमंताम. रमस्व रमेथाम रमध्वम. रमै रमावहे रमामहे. सानवी त्याच्यानंतर पुढचा धातू आहे कोणता? मन वाचा. मन धातू वाचा सानवी. हो सर. मनेताम मनेताम मान्य नाही मनयंताम मनस्व मनेथाम
मनयध्वं अरे सावकाश सावकाश. लक्षातच नाही सर. बरं ठीक आहे, नाही आलं तर विचारायचं. हे बघा, मन्यताम, मन्येताम, मन्यंताम, मन्यस्व, मन्येथाम, मन्यध्वम, मन्यै, मन्यावहे, मन्यामहे, दिश्यताम, दिशेताम, दिशंताम, दिशस्व, दिशेथाम, दिशध्वम, दिशै, दिशावहे, दिशामहे. मंत्र आपण त्या ठिकाणी कथ म्हणूया अगोदर. कथयताम, कथयेताम, कथयंताम, कथयस्व, कथयेथाम, कथयध्वम, कथयै, कथयावहे, कथयामहे. आता मंत्र म्हणून दाखवतो. मंत्रयताम, मंत्रयेताम, मंत्रयंताम, मंत्रयस्व, मंत्रयेथाम, मंत्रयध्वम, मंत्रये, मंत्रयावहे, मंत्रयामहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, पुन्हा पुन्हा वाचायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे याचं. आता आपण असं आणि क्रू धातूकडे जाणार आहोत. ठीक आहे. किती आहे पेज नंबर त्याचं? इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये असं धातूचं लटलकार लंगलकार झालेलं असतं स्टेट बोर्डमध्ये. बरं, तुम्हाला CBSE वाल्यानंतर ते तेव्हाच झालेलं आहे. क्रू धातूचं सुद्धा लट आणि लंग झालेलं आहे. तर आपण इथं पाहू शकतो असं धातू दिसतोय डोळ्यासमोर आपल्या. अशा पद्धतीचा हे सुरुवातीला लट, पुन्हा लंग, पुन्हा लोट, पुन्हा विधिलिंग. यस, मी वाचून दाखवतो, लक्षात ठेवा. असं म्हणजे असणे किंवा होणे. अस्ति, स्तः, सन्ति प्रथम पुरुष. असि, स्थः, स्थ मध्यम पुरुष. अस्मि, स्वः, स्मः उत्तम पुरुष. पुन्हा लंग लकार. आसीत, आस्ताम, आसन. आसीहि, आस्तम, आस्त. आसम, आस्व, आस्म. लोट लकार. अस्तु, स्ताम, संतु. एधी, स्तम, स्त. असानी, असाव, असाम. विधिलिंग लकार. स्यात्, स्याताम, स्युः. स्याः, स्यातम, स्यात्. स्याम, स्याव, स्याम. ओके, कळालं वाचायचं कसं असं धातू. त्याच्यानंतर आता क्रू धातू घेऊया. क्रू धातू पिवळे कोष्टक जे आहेत, लट, लंग, लोट, विधिलिंग, हे वाचेल सानवी आणि आत्मनेपद वाचणार आहे आलोक. सानवी वाचा. शक्नोति, शक्नुत, शक्नुवन्ति प्रथमा. शक्नोषि, शक्नुथ, शक्नुथ प्रथम. मध्यम पुरुष. शक्नोमि, शक्नुव, शक्नुम उत्तम पुरुष. बर, आपल्याला काय सांगितलं होतं वाचायला? क्रू धातू क्रू धातूचे रूप वाचायचे होते. हां, करोति, कुरुतः, कुर्वन्ति. करोषि, कुरुथः, कुरुत. करोमि, कुर्वः, कुर्मः. अकरोत्, अकुरुताम्, अकुर्वन्. अकरोः, अकुरुतम्, अकुरुत. अकर्वम्, अकुर्व, अकुर्म. करोतु, कुरुतां, कुर्वन्तु. कुरु, कुरुतं, कुरुत. कर्वाणि, कर्वाव, कर्वाम.
विधिलिंग लकार. कुर्यात कुर्याताम कुर्युः कुर्याः कुर्यातम कुर्यात कुर्याम कुर्याव कुर्याम. यस. आता आपल्याला आलोक वाचून दाखवेल इथपर्यंत. आलोक वाचा. हो सर. आपलं कुरुते कुर्वत हं. कुरुते कुर्वाते कुर्वर्ते प्रथम पुरुष. कुरुषे कुरु कुवारशे कुर्वाथे. कुरुद्वे मध्यम कुर्वे हे नाही कुर्वे कुर्वे हे कुर्म हे उत्तम पुरुष. छान. लंगलकार. अकरुत अकुर्वार्तम अकुर्वर्ते प्रथम पुरुष. अकुरुतः अकुर्वार्थम अकुर्ध्वम मध्यम पुरुष. अकुर्वहि अकुर्मर्हि उत्तम पुरुष. बस. आता लोट लकार आणि विधिलिंग लकार सानवी इथं आहे बेटा. हे लोट लकार आणि हे विधिलिंग लकार. वाचा हे दोन कोष्टक. कुरुताम कुर्वात कुर्वातम कुर्वातम कुर्वतम प्रथम पुरुष. कुरुषव कुरुष्व. कुरुष्व कुर्वथाम पूर्व नाही पूर्वधम ध्वम मध्यम पुरुष. करवा महे उत्तम पुरुष. हां. करवे करवावहे करवामहे उत्तम पुरुष. चला पुढं मी वाचून दाखवतो. कठीण आहे थोडंसं पण बघून वाचायचं आहे आपल्याला. तू 7वीला असून सुद्धा खूप छान वाचत आहेस. कुर्वीत कुर्वीयाताम कुर्वीरन कुर्वीथाः कुर्वीयाथाम कुर्वीध्वम कुर्वीय कुर्वीवही कुर्वीमही. आणि यांचा वापर कशा पद्धतीनं करायचा हेही कळालं पाहिजे बरं का आपल्याला. आता लोट लकार म्हणजे भविष्यकाळ. त्या संदर्भात षटकोनाचं श येतं. करिष्यती करिष्यतः करिष्यन्ति करिष्यती करिष्यतः करिष्यन्ति करिष्यसि करिष्यतः करिष्यत करिष्यामि करिष्यावः करिष्यामः. चला इथंपर्यंत काही अडचण आहे का आपल्याला? नाही सर. हां ठीक आहे. बरं. सर जे आता- गुण असते म्हणजे ते भविष्य गुण असते ते कोणते असते सर? काय बेटा? ते भविष्य धातू कोणते असते? ॲक्च्युली 2200 धातू नाहीच आहेत बेटा. धातू 1760 आहेत फक्त सरासरी. आणि अच्छा. 22 उपसर्ग असतात. ठीक आहे. प्र परा अति अपि अनु सु निस निर दुस दूर अधि. 22 प्लस धातूच असते. हा 22 उपसर्ग असतात. उपसर्ग. ठीक आहे. सर मग त्याला डिवाइड केले असते म्हणजे जो रोल फॉलो करतो जो करत नाही तसं. उपसर्ग असतात 22. ही सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर जे धातू असतात ना 1760 आहेत. त्यांची विभागणी गणामध्ये केलेली आहे. पहिला गण, दुसरा गण, तिसरा गण, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा. यांची विभागणी 2 गटात आहे. 1, 4, 6, 10. पहिला गण, चौथा गण, 6वा गण, 10वा गण. पुन्हा 2, 3, 5, 7, 8, 9 असे पण होतात.
ओके, चला थांबूया आपण इथं. आणि जे काही आज शिकवलं आहे त्याचं रेकॉर्डिंग आहे, झालं आहे, आणि यूट्यूबवर टाकून आपण जे ॲबसेंट आहेत त्यांना त्याची लिंक पाठवू शकतो. आता समजा सानवी लेट जॉईन झाली, मग अगोदर काय शिकवलं, काय बोललो, तर त्याचं रेकॉर्डिंग झालं आता. ओके, मी चेक करतो आणि पाठवून देतो. ठीक आहे, मग ते यूट्यूबवर तुम्ही कधीही हो सर. यूट्यूबवर कधीही पाहू शकता.